हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज रविवार होता. सकाळचे 7 वाजले होते. सूर्य आकाशात आगमन करत होता. मी आमच्या सेकंड फ्लोअरच्या बाजूच्या बाल्कनीत बसलो होतो. सूर्याची कोवळ्या उन्हाची किरणे झाडांच्या पानांची गर्दी पार करून सरळ अंगावर येत होती. मी चहा घेत होतो. आज रविवार असल्यामुळे साईटवर काही काम नव्हतं आणि सुट्टी पण होती आणि आज काही महत्त्वाचं काम नसल्याने मी पण एकदम निवांत होतो. बाल्कनीत बसून सूर्याची ती कोवळी प्रकाश किरणे अंगावर घेत होतो. हल्ली मला असा मोकळा वेळच नसायचा. सतत आयुष्यात नुसती धावपळ चालू होती. आयुष्यात सतत तोच पण येत होता, पण माझा पण नाईलाज होता. आता जगायचं म्हणून ते करणं तर भागच होतं आणि मीही त्यात गुरफटून जायचो. दररोज रटाळ आयुष्य जगणं शरीराने अंगी बांधलं होतं. घर कितीही रम्य अशा निवांत गार्डनजवळ असलं तरी त्या गार्डनमध्ये कधी फेरफटका मारणं झालंच नव्हतं. कधी घरी लवकर आलोच तर मनस्विनी, माझी मुलगी, घेऊनच जायची मला गार्डनमध्ये. म्हणे स्ट्रेस फ्री करण्यासाठी, हॅप्पीवालं लाईफ जगण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा परिचय मला ती करून द्यायची. मला तिचा हा लागवी स्वभाव खूप आवडायचा. ती अगदी मनमोकळेपणाने बोलायची आणि तिच्यासोबत फिरलं की मला पण ताजेतवानं झाल्यासारखं वाटायचं. आजही तसाच काहीसा दिवस उगवला आहे असं मला काही क्षण वाटून गेलं. काही वेळ गेला असेल, मला खाली सायकलची ट्रिंग ऐकू आली. कदाचित पेपरवाला आला असावा. मी बाल्कनीतूनच घरच्या भिंतीला कान लावून कोणी उठलंय का याचा कानोसा घेतला. तन्मयचा आवाज येत होता. कदाचित तन्मय उठला असावा. तन्मय, अरे तन्मय, उठलास का? मी त्याला आवाज दिला. हो पप्पा, उठलोय. बोला, काय म्हणताय? तन्मय आळस देत बाहेर बाल्कनीत आला. काय रे, रात्री जास्त वेळ TV बघतच बसतो आणि सकाळी लवकर उठायचं सोडून मस्त सुस्त असतो. दीदी बघ केव्हाच उठली आणि क्लासला पण गेली. तुम्हाला मात्र त्यांचं काहीच गांभीर्य नाही ना? मी तन्मयवर चिडलो. पप्पा, जाऊ द्या ना, होतं कधी कधी असं. तन्मय, कधी कधी का रोजच? मी तन्मयला प्रश्न केला. जाऊ द्या ना पप्पा, सकाळी सकाळी काय हे? एक दिवस नाही गेलो क्लासला, त्यात काय एवढं? तन्मय, हेच आहे एक ना, एक दिवस अंगाशी येईल ना तेव्हा कळेल तुला. जाऊ दे, चल, तुझ्या पुढे बोलून काय फायदा? तुझं हे नेहमीच सुरू असणार. बरं, पेपर आला बघ. परत एवढं मी तन्मयला विचारलं. हो बघतो, असं म्हणून तो पेपर आलाय का बघायला निघून गेला. काही वेळाने पेपर घेऊन आला आणि माझ्या पुढ्यातील टिपॉयवर ठेवून निघून गेला. तो गेला त्या दिशेने मी काही वेळ बघितलं आणि पेपर हातात घेतला आणि पेपर बघू लागलो. पेपरच्या उजव्या बाजूला एक स्त्रीचं ॲनिमेटेड चित्र होतं आणि त्याच्या बाजूला भल्या मोठ्या वळणदार अक्षरात जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं लिहिलं होतं. आज जागतिक महिला दिवस म्हणजेच 8 मार्च होता. म्हणूनच बायको आज लवकरच सोसायटीच्या महिला मंडळात गेली वाटतं. मी पेपरच पण एक पान उलटत होतो. आज महिला दिनानिमित्त महिलांबद्दल नवनवीन योजनांचा अवलंब केल्याचं दिसून येत होतं. महिला सबलीकरणाबद्दल पण लिहिलं होतं. महिलांचा नवीन क्षेत्रात प्राधान्यक्रम दाखवला होता. महिलांच्या सुखसोयीसाठी नवीन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवल्याचे अहवाल दिसत होते. महिलांचं भारतीय संस्कृती असणारं स्थान अगदी स्पष्टपणे मांडलं होतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण महिला दिनानिमित्त महिलांच्या दैनंदिन आयुष्याबद्दल वेगवेगळे अग्रलेख छापले होते. महिलांचा भारतीय राजकारणात सहभाग उल्लेखनीय आहे, परंतु राजकारणात महिला सहभाग तर घेतात, निवडून पण येतात. मात्र आजही ग्रामीण भागात महिला फक्त नावासाठी निवडून येतात. त्यांच्या ठिकाणी त्यांचे नवरेच पदभार सांभाळत असतात. ही वास्तव्य स्थिती आहे. असो, हा माझा मुद्दा नाही. महिलांना स्वातंत्र्य आहे हे फक्त बाहेर दाखवले जाते, परंतु घरात अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव कायम आहे. ग्रामीण भागात आजही सर्रास लहान वयातच मुलींची लग्न लावली जातात. त्यांची ती जबाबदारी पेलण्याची ताकद नसूनही त्यांच्यावर ते लादलं जातं.
त्या सक्षम असतात का ती जबाबदारी पेलण्यासाठी, की आपली जबाबदारी एकदाची संपावी म्हणून आपण त्यांची लग्न लावतो? बालविवाह हा गुन्हा आहे, पण तो फक्त कागदातच, वास्तवात मात्र रीतच बरोबर ना? एखाद्या मुलीचं समजा वयाच्या 14व्या किंवा 15व्या वर्षी लग्न झालं तर मानवाचं साधारणपणे आजच्या काळात आयुर्मान बघितलं जास्तीत जास्त 80 वर्ष आहे. तर विचार करा, या मुलींना वयाच्या किती वर्ष संसार करावा लागेल. पण त्या अगोदरच या मुलींच्या आयुष्याचं काय होतं याचा अंदाज आपल्याला आहे का? एकतर मुलींचं लवकर लग्न झाल्यामुळे जर गरोदर राहिलीच तर प्रसूतीच्या वेळी योग्य वाढ झाली नसल्यामुळे मृत्यूही होतो. लवकर लग्न झाल्यामुळे घर सांभाळण्याची जबाबदारी ती मुलगी पेलू शकते का? या समाजात राहताना अनेक गोष्टींची तडजोड करावी लागते. त्यासाठी तयार होतात का? काही वेळेस तर त्या मुलीला स्वयंपाक करताना गॅस व्यवस्थित नाही हाताळता आला तर त्या प्रसंगी गॅसचा भडकाही होऊ शकतो, जीवही गमवावा लागतो. तर काही मुलींची लग्न एवढ्या लहान वयात. मागे एक दिवस मी गावी गेलो होतो, तेव्हा कळालं की गावातल्या एका चांगल्या कुटुंबातील मुलीचं अगदी लहान वयातच लग्न झालं. मला खूप वाईट वाटलं. नंतर काही दिवसांनी मला त्या मुलीचे वडील भेटले. मी त्यांना विचारलं, तुम्ही काय एवढ्या लवकर तुमच्या मुलीचं लग्न केलं? अजून तर तिची 10वी पण झाली नाही. तर ते म्हणाले, एकदा की मुलगी वयात आली की लग्न करून टाकावं, नाहीतर मुली पळून जातात. माझ्या तर ही गोष्ट डायरेक्ट डोक्यातच गेली. असे कसे हा आईबाप साधा त्यांच्या मुलींवरही विश्वास नाही? मग मला वाटलं, त्या मुली तरी कसा तिच्या आईबापावर विश्वास ठेवला की ज्याच्याशी तुम्ही माझं लग्न लावतायत तो मुलगा मला आयुष्यभर सांभाळेन. पण नंतर आठवलं, संस्कार. आता तुम्हीच विचार करा, जर पालक असतील असा समाज सुधारेल का? मला माहिती आहे इथे काही पालक आक्षेप घेतील, पण मी सत्यात असं घडलं आहे आणि याला मीही अपवाद आहे असं नाही बरं का. माझ्याही आयुष्यात मी अशी एक चूक केली आहे. मी तेव्हा 11वीत होतो. माझ्या नानांनी माझ्या बहिणीचं म्हणजेच धनश्रीचं लग्न 8वीत असतानाच लावलं होतं. पण तेव्हा मी अर्थी सांगितलं तसं काही कारण नव्हतं. त्यावेळेस समाजच मुलगी जास्त काळ घरात राहिली तर लगेच नावं ठेवायला लागायची किंवा मुलीबद्दल काही वाईट मत तयार करायचे. त्यामुळे समाजाच्या सोयीचं म्हणून नानांनी बहिणीचं लग्न लावून दिलं होतं आणि मीही तेव्हा काही बोललो नव्हतं, कारण मुलींच्या असण्याबद्दल मी तेव्हा आज एवढा जागरूक नव्हतो आणि खेडूत असल्यामुळे जे काही आहे ते योग्यच आहे ही साधारण मनात कायमची रुजली होती. पण तिच्या लग्नाचा पश्चाताप आम्हालाच झाला होता. लग्नाच्या काहीच दिवसात ती गरोदर राहिली आणि नंतर बाळंतपणाला आली होती. पण डिलिव्हरीच्या वेळी खूप त्रास तिला सोसावा लागला. अगदी मृत्यूयातना होत होत्या तिला, पण देवीची कृपा म्हणून ती वाचली. आईला तर पोरीची ती अवस्था बघून रडू कोसळत होतं, पण ती माय पण पुरुषप्रधान संस्कृतीने बांधली होती. लग्नाच्या वेळेस माझ्या आईने नानांना बरंच समजवायचा प्रयत्न केला, पण नानांनी काय माघार घेतली नाही. ते त्यांच्या निर्णयावर अटळ होते. ते जरी बाप असले तरी त्यांना बाप म्हणून विचार करणं समाजाच्या भीतीने बंद केलं होतं. काही दिवसांनी धनश्री परत सासरी गेली. तिला स्वतःलाच अजून सांभाळता येत नव्हतं, तर आता या मुलीलाही कसं काय सांभाळेन याची चिंता आईला लागू राहिली होती. परत मुलगी झाल्यामुळे सासरकडून तिचा छळ चालूच होता. आम्ही कधी तिच्याकडे गेलोच तर तिच्या डोळ्यातला त्रास मला स्पष्ट जाणवायचा. मला माझा नाईलाज होता आणि अखेर एक दिवशी ती गेल्याचं कळालं. तिचा स्वयंपाक करताना गॅसचा भडका होऊन ती त्यात 75% भाजली होती. त्या दिवशी मी खूप रडलो होतो. माझी एकुलती एक बहीण आम्हाला सोडून गेली होती. आजही तिचा तो मृतदेह आठवून अंगाला आता काटा येतो. तेव्हा वाटतं तिने कसं सहन केलं असेल. मला तेव्हा माझाच खूप राग येत होता. मी मोठा भाऊ म्हणून काहीच करू शकलो नाही. पण आता वेळ गेली होती. शेवटी तिच्या अवघ्या 6 महिन्यांची मुलगी नानांनी त्यांच्याकडे ठेवली होती, जी आज माझ्याकडे आहे, मनस्वीने. आज ती खूप हुशार आणि समजूतदार पण आहे. नाना आणि आई गेल्यावर ती माझ्याकडे इथे शहरात राहायला आली. आता तिने परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे. आम्हाला मुलगी नसल्याने आता आम्हाला तिची खूप सवय झाली आहे. पण माझी स्वतःची ही 2 मुलं नुसती टवाळक्या करत असतात. कधी कधी तर टेन्शन येतं मला की यांचं कसं होणार. आता मला मुलगी, मी तिच्यासोबतच जे घडून गेलं तसं कदापि होऊ देणार नाही. समाज काय आज एका बाजूने बोलेन, उद्या परत दुसऱ्या बाजूने बोलायला मोकळा.
पण निर्णय आपल्यावर आहे, कारण एकदा घडून गेलं की परत जो काही सुधारू पण शकत नाही. नाहीतर आपल्याच पोटच्या लेकरांचा आपण शत्रू होतो. मग तेव्हा पश्चाताप करण्याचा पण फायदा होत नाही. आता मला या समाजाच्या दुसऱ्या बाजू पण चांगलीच अवगत झाली आहे. माझी बहीण गेली, त्याच्यानंतर पण लोकांनी तिच्या कर्मावर शिंतोडे उडवले होते. जे काही खरं होतं ते तिलाच माहिती होतं, पण समाजाने आपली बाजू मात्र पक्की केली होती. म्हणजे एका बाजूने नाही तर दुसऱ्या बाजूने ठरलेलंच आहे. आणि याची जाणीव सगळ्यांना आहे, मात्र करणार काय? समाज मानण्याचं आणि इथे कोंडी मात्र आपलीच होती. तेव्हाही विचार करण्याची बाब आहे आणि बदल घडविण्याची पण. असो, काही वर्षांपूर्वी स्त्री भ्रूण हत्येवर गदा आणली होती. आता ती काही प्रमाणात थांबली आहे, पण तिचा प्रादुर्भाव अजूनही दिसून येतो. एकीकडे स्त्री भ्रूण हत्या थांबली, पण लहान वयात मुलींचे लग्न लावून दिल्यामुळे मुलींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नसते आणि ती जबाबदारी पेलताना त्यांची हेळसांड होते आणि कोणाला सांगण्याची पण बंदी असते. नाहीतर घरातून जबर वाचक आहेच. असंच काहीतरी त्यांचा विहिरीतून पाणी काढताना, स्वयंपाक करताना किंवा प्रस्तुतीच्या वेळी जीव जातो. तेव्हा मला वाटतं, एका बाजूने स्त्री भ्रूण हत्या थांबणे आणि दुसरीकडे लग्न लावून दिल्यावर पुन्हा तीच हत्या होत असते. फरक फक्त एवढाच आहे, ती लहानपणी आणि मी ती मोठी होत असताना जर दोन्ही बाजूने विचार केला तर सारखाच आहे. मग ही पण स्त्री भ्रूण हत्याच की अजून काही, असा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा वाटतं जे आहे ते पहिल्यासारखंच आहे. मग बदललं काय? बालविवाह गुन्हा आहे, फक्त आणि फक्त कागदातच. वास्तवात मात्र अजूनही जसा आहे तसाच आहे. आता कायदा वास्तवात हवा की कागदाचे सर्वस्वी आपल्यावर आहे. ठरवा तर मग.